हाय मित्रांनो, टर्मिनल 21 पटायाचा हा कंटिन्युएशनवाला ब्लॉग आहे, दुसरा ब्लॉग पहा. मगाशी तिथून थांबवलेला, तिथून पुढे कंटिन्यू करतो आहे ब्लॉग. ओके, एन्जॉय करा. मिस्टर हाटपाट, आटपाटांचंच आहे का हे? कमेंटमध्ये सांगा. नागराज भाऊंचं इथे आटपाट आणि इथे हॉटपॉट. हे पहा किती छान आहे, म्हणजे बसायला वगैरे. बघा बसलेत लोक दोघं समोर समोर, पण दोघं पण मोबाईलवर आहेत. काय फायदा त्या मोबाईलचा? सॉरी, मोबाईलचा नाही, मोबाईलचा तर खूप फायदा आहे. इथे बघा हे दोघं पैलवान कुस्ती करतायत. अरे काय गरज आहे तुम्हाला यार कुस्ती करायची बाबा? ओ काय आहे या पा चटणी आलं तर घ्या, चटणीला विजिट करा. हे बघा यांचं काय चाललंय, यांनी काय पकडलंय बघा. काय फालतूगिरी आहे यार, हट. काय पण करतात, सावट मेले. यांनी पण पकडली त्याची बघा. अरे काय चालू आहे भावा, तोंड बघायचं. यांना तर पाहिलंच नाही. हे बघा आईच्या गात रंगीबेरंगी थोबडा. याचा पण तसंच आहे भाऊचा. भाऊ काय रे, काय झालं? काय घर नाही का तुला? घराची साईन घेऊन बसलाय तू? ह्याचा भाई डेंजर आहे. तलवारी बघा, लपडा होऊन जाईल तलवारी काढलं तर. आता आपण जातोय. हा सफेदवाला कोण आहे? डोरेमॉन तर निळा असतो. हा डोरेमॉन नाही आहे, हा वेगळाच आहे कोणतरी प्राणी. मला असं का वाटतं मनी मॅव आहे, मोठी मनी मॅव. हे पहा पंक बेकरी. अरे काय नाव रे बाबा, जीभ तुटायची माझी. हां हे पहा मनी मॅवच आहे ही, डोळे बंद केलेली मनी मॅव. ती म्हण आहे ना की मराठीमध्ये, मांजरीला वाटतं मी डोळे बंद करून दूध पिते तर मी कोणाला दिसत नाही आहे, त्याच्यातलीच गत आहे. वाव, लहान मुलांसाठी खूप छान छान आहे ज्वेलरी वगैरे. अरे हे लहान मुलांसाठी स्पेशली डेडिकेटेड आहे. रोशनी बघत असेल तर बापरे ओरडेल मला. फक्त दाखवा व्लॉगमध्ये, आणू नका काही. वाव किती सुंदर झाड आहे. मला असे झाडं खूप आवडतात, पिंक कलरचे. एकदम भारी वाटते. फिलिंग झाबूक काहीतरी बोलतात ते, मला बोलता येत नाही व्यवस्थित. हे बाटा. अरे बाटा इथं सगळीकडे जायला. टाटा आणि बाटा आता जगात सगळीकडे दिसायला लागलेत. टाटांचं तर नादच नाही. टाटा ग्रेट खरंच, म्हणजे जगात भारी आहेत टाटा आपले. हे पहा परत बायकांसाठी एक कोपऱ्यात बायकांसाठी का दिलंय मला काही कळत नाही. नवऱ्याला घेऊन या कोपऱ्यात, चला घुसा. हे बघा हे पाहिजे आणि ते पाहिजे. टोप्या पण आहे तिथे. वा छान आहेत टोप्या. बूट 50% सेल चालू आहे, पण महागच आहे ते. हे काय आहे? आंटी. अरे हा काल ॲनी आंटीचं भेट दाखवलेलं ना तुम्हाला सेंट्रल, तिचं दुकान इथे पण आहे. हां मजबूत छापते आंटी. ॲनी आंटी एनी आंटी जे असेल ते. लेन्सेस वगैरे आहेत. हा बघा तो तुम्हाला बोललेलो डायरेक्ट शॉर्टकट नॉनस्टॉप फ्लाईट नाही का, यांचा विषयच वेगळा आहे. मी इथून ते विमान दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. जे मी तुम्हाला सांगितलेलं ना की दिसतं मेन अट्रॅक्शन ऑफ टर्मिनल 21. तुम्हाला दिसतंय की नाही मला माहिती नाही, मी झूम करतो थोडं. हा बघा हा विमान, ठीक आहे. हे बघा हे लोक डायरेक्ट शॉर्टकटवाले नॉनस्टॉपवाले येते. यांना कुठं फिरायचं नाही, डायरेक्ट त्यांना बसायचं पॅरिसमध्ये आणि उतरायचं टोकियोमध्ये. मित्रांनो हा पूल कुठला आहे माहिती आहे का तुम्हाला? सांगा जरा कमेंटमध्ये सांगा. वा फोन चार्जिंग वगैरे इथे सगळी सोयी करून ठेवलेली आहेत देशाने. वायफाय पण आहे का? क्या बात आहे. हे बघा मोठ्या तोंडाची बाय. बाबो डोळे बघा हिचे, माशागत डोळे. हो, लहान मुलांचं स्वर्ग फायनली. आत्तापर्यंत बायकांसाठी स्वर्ग दाखवत होतो, आता लहान मुलांचं स्वर्ग. गेमिंग झोन टाण चालूच आहे बघा सगळं.
हे बघा, नुसता गेमिंग खेळत बसा, पैसे उडवा. B2S हे 3 कलर मला फार आवडतात. का आवडत असतील मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. बुक स्टोअर, वा वा वा, वाचनावर सुद्धा भर दिलाय सरकारने. थाई डेन्मार्क नो एंट्री. श्रीवन्ना, अरे श्रीनु अन्ना, आपका दुकान यहाँ पे भी है? बताया नहीं अन्ना आपने यार. कमेंट कर रहे व्लॉग में कि पीटा भी है वो, इसके लिए कमेंट कर रहे थे क्या कि बंदा थाईलैंड में है तो दुकान दिखाएगा अपनी? क्या अन्ना, ऐसा नहीं करने का ना, बताने का. मला वाटतं 6वा व्लॉग आहे. कसला बडबड करतोय मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. खरी गोष्ट, पहिला व्लॉग, माझा पहिला व्लॉग मी शूट करणार होतो नाशिकमध्ये गेलेलो मी 2 महिन्याआधी. इतकी लाज वाटत होती ना, असं कॅमेरा हातात धरला ना, अरे लोक बघतील काय बोलतील. बट आज पहिला व्लॉग थोडा घाबरत, दुसरा व्लॉग थोडा कवर, तिसरा व्लॉग अजून, चौथा, 5वा, आता हा 6वा. पोपटपंचीत चालू आहे. ठीक आहे, आवडत असेल तर आत्ताच सांगतो, व्हिडिओच्या शेवटला सांगतो ते. लाईक करा, सबस्क्राईब करा, वाढवा भावांनो. 47 सबस्क्रायबर आहेत यार. 200 युनिक व्ह्यूवर आहेत. सांगा मला, 200 युनिक व्ह्यूवर आहेत. येतात व्हिडिओ बघितला नाही जातात. प्लीज लाईक पण करत जा, आवडेल मला. एफर्ट्स घेतो तुमच्यासाठी. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. की याच्यापुढे अजून काही काही नवीन गोष्टी येणार आहेत तर तुम्हाला दाखवू शकतो मी. ओके, इट्स टाइम टू मूव्ह फ्रॉम टोकियो. अयो टावर परत आला. काय लाईट वरती वाटते, झाबुक बुबुक, झाबुक बुबुक. आणि मी आत्ता तुम्हाला आधीच दाखवतोय कुठे चाललोय. सॅन फ्रान्सिस्को. मित्रांनो, जितके पण नावं दाखवलेत ना, नक्कीच भविष्यात या सगळ्या ठिकाणांना व्हिजिट करू. तुमची साथ असेल तर सगळं शक्य आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त. अशात नवीन नवीन ठिकाणी जाऊन मी एक्सप्लोअर करेल. आणि हो, पटाया इतकंच नाही, पटाया खूप वास्ट आहे. हे एका टूरमध्ये किंवा एका 4-5 दिवसाच्या ट्रिपमध्ये कवर होण्यासारखं नाही आहे. 4-5 दिवसाचे ट्रिप अशा मला 4 ते 5 करावे लागतील, तेव्हा कुठेतरी जाऊन मी पटायातले असे जे स्पॉट आहेत जे आत्तापर्यंत कोणत्या ब्लॉगमध्ये वगैरे नाही दाखवलेत ते एक्सप्लोअर करू शकतो. ते सर्व मी एक्सप्लोअर करेल तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, समजले ना? हुशार आहे पब्लिक आपली. वाय, हागनडाज, कुठला ब्रँड आहे हागनडाज? अरे देवा परमेश्वरा, काय 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 दाखवतोय. हे बघा, जपास नंबर व बीप बॉल. काय प्रमोशन है सब गावात. सुक्या, आप सुक्या भाई, इधर भी दुकान डाल दिया क्या तुमने? बिरयानी, कबाब, ग्रिल, थाई. हे सॅन फ्रान्सिस्को करू एक्सप्लोर आपण. मस्त आहे. सॅन फ्रान्सिस्को बोलतोय बरं का, मग चुकीचे समज घेऊ नका तुम्ही. बाबा लोक काय पण खातात इकडचे. Pier 21 आहे. जे मला वाटतं तो ब्रिज बघितला तो Pier 21च होता का? कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. मला वाटतं आपण चुकून फुटबॉलमध्ये आलोय. घ्याम बागा आपल्या इथं आले तर आंबे, इकडे पण मजबूत आंबे आले, तिथं पण आंब्याच्या बागा बिगा लावल्यात वाटतं. नुसता गोड बाबा. गर्दी बघा, नुसती गर्दी. वरती मला वाटतं SFX सिनेमा लिहिलं आहे. वरती सिनेमा वगैरे आहे. अरे बापरे, ऑस्कर पण आहे. जावंच लागेल वरती. आपण थोडं एक्सप्लोअर करू, वरती जाऊन ऑस्कर वगैरे बघू. अरे या व्लॉगच्या नादात बघा मी इथून वरती चढणार होतो. बाबा लोकांनी काय बोलले असते काय माहिती. हे पहा इथे आलो आहे आपण. इथे मला वाटतं इथून एंट्री आहे लहान मुलांच्या खेळासाठी. सिनेमा 1, 2, 3, 4, सिनेमा 5, 7. बाबा पूर्ण स्वर्गच आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही 2 ऑस्कर उभे आहेत. फर्स्ट क्लास लाऊंज. चुकून आलो आहे आत्ता. येऊ नंतर. कष्ट मेहनत करणाऱ्यांना बघा आज ना उद्या सक्सेस मिळणारच मित्रांनो. एवढं माहिती आहे. आपला भाऊ सांगतो नेहमी
साल्टी गेली तरी चालेल, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. त्या डायलॉग बोलला तो कोणाचा सांगा मला. भाऊचा भाई मराठीतला टॉप स्ट्रीमर, आपला इन्स्पिरेशन आहे ना भाऊ, श्रीमन लेजेंड. हा एकच नाद नाही करायचा भाऊचा. हॉलिवूड कॉलिंग आयला कुठं कुठं फिराय. बरं झालं आलो मी एक्सप्लोर करायला. खरंच मी आलेलो गेल्या वेळेस, पण इतकं नव्हतं एक्सप्लोर केलं. फोटो काढलेच फक्त आणि पळालो. सबवे आपल्या मित्राचा फेवरेट ब्रँड आहे, अभिषेक गोहिल. गोहिल भाई व्हिडिओ देखते रहेगे तो लाईक कमेंट करो. किती छान संकल्पना आहे बघा ना, एकदम भारी. हे पहा किती छान, म्हणजे लुक बोथ वेज, डू नॉट पास. दोन्ही बाजूला बघा, त्याच्याशिवाय पास करू नका. हे बघा टर्मिनल 20 हाँगकाँग नूडलचं दुकान आहे. नाही आपल्याला आवडत नाही घ्यायचे आपण. हे बघा मोबाईलमध्ये पडाल रे बाबांनो. आंबे आईला बघावं, तिथे आंबेच आंबे आहेत. सॅन फ्रान्सिस्कोवरून ते आता बोलतात इथून खाली जाऊ शकता तुम्ही, तर जरा एक्सप्लोर करू दे. काय आलं, द कॅनरी स्वेन्सेन्सिस, काय नाव आहेत बाबा. जीप पडली माझी हो. मित्रांनो बघितलं असेल तुम्ही आत्तापर्यंत भरपूर मॉल, पण हा एक नवीन खरंच असा वेगळा युनिक वाटतोय मॉल, त्याच्यामुळे दाखवतोय मी. जास्तीत जास्त तुमच्या फॅमिलीला मित्रांना सजेस्ट करा आपल्या चॅनलबद्दल. मराठीमध्येच व्लॉग आहेत आपले आत्तापर्यंत, पुढे पण मराठीमध्येच राहतील. आत्ता आपण हे कव्हर करतोय, हा व्लॉग असेल, हा व्लॉग तर तुमच्यापर्यंत येईल. तेव्हाच दुसरा व्लॉग पण मी तयार करत असेल. ह्याच्याबद्दल निश्चिंत राहा. हा मामा बघा हा ब्रिज बांधतो. अरे काय भावा, द कॅनरी बघा. ही रशी बघा, ही रशी खरी आहे बरं का. आणि हा खेचू शकतो वाटतं. कीप इट अप काका, कीप इट अप. बा बेकरीचे केक अन बिक. यो बाबा असं का बघत होता माझ्याकडे मारक्या म्हशीसारखं. अरे ह्या ते मला वाटतं हे ते हा काय ते अँकर बिंकर टाकतात बोटीचं. अरे हा हे बघा किती छान वाटतं इथून. बघा यो बाबा चाललं नाही हो, यो मारक्या म्हशीसारखा बघत होता माझ्याकडे. आता काय त्याचं बिघडवलं मी काय माहिती. अरे वा वा वा, इथे पाहू शकता ते गाडी फिरते बघा, जसे ते प्लेट्स ऑपअप येत आहेत. वा वा वा, हे पहा. अरे ह्याला काय बोलतात, ऑस्वल नाही, पेंग्विन नाही बोलत त्याला. मित्रांनो सांगा कमेंटमध्ये ह्याला काय बोलतात ते. आईला कबूतर बिबूतर आहे. काका काय मच्छा बिच्छा पकडतोय, काय कुठं टाकलंय, दोरच दिसत नाही. हे काका, दाढीवाल्या काका, दोर कुठं आहे. असं तुझ्या कोणी मच्छी पकडलेली रे, का अस्वल पकडतोय म्हाताऱ्या. हे बघा दोरीच नाही मित्रांनो. ये पक्षी, याची चोच बघा. कॉ हे कुठले पक्षी आहेत सांगा. नाही बघा हे दिसलंय, ही फालतूगिरी. याला काय दोरच नाही, कसे मच्छा पकडणारा. खायालो मी का. हां हे पहा बाबा किती अरे ऑस्वलच आहेत काय यार. प्लीज मला कमेंटमध्ये नाव सांगायचं. बघा बाबू काय बघतो रे गोंड्या. हां हास ना जरा, हास. हे बघा 3 इडियट. आळशी आहे हा, पक्का सांगतो तुम्हाला आळशी आहे. हा बघा. नाही रे आळशी बाबू, उठ रे. नाही बोलतो झोप आली मला. जायला ह्यो पसरलाय बघा कसा खाऊन. सगळी भावकीच दिसते.
पाण्यात बिण्यात बसलं मजा आहे यांची यायला नाही का. हे पा यायू खान बाबा सुशी प्लस ते सुशी बाबा काय आहे, नवीन फेड आहे ही. शिवण्या तर मागेच लागली माझ्या पप्पा सुशी द्या पप्पा सुशी द्या. तिला कोणी सांगितलं, कुठे बघितलं तिने, कुठल्या व्हिडिओमध्ये बघितलं माहिती नाही. सुशी तिने खाल्ली पण नसेल आणि मला वाटत नाही खाईल ती. पप्पा सुशी खायची आहे मला. अरे बाबू काय आहे काही. किती छान आहे बसण्यासाठी जागा बघा. आणि आत्ता नाही बसू शकत, अजून मॉल एक्सप्लोर नाही केला आहे मित्रांनो. पूर्ण एक्सप्लोर केल्यानंतरच बसेल. अरे काका काकी कसे आहे तुम्ही, काय स्माईल आहे बाब. बारबीक्यू प्लाझा लामियाव काय काय नाव आहे खरंच. म्हणजे जीभ तुटायची राहिले. इसूंग कोरियन ही बघा छोटीशी बाय. हे मस्त आहे. म्हणजे असं आपल्या इथे पण असे असतात ना बाहेर बनवलेले. हे पहा ते काल दाखवलेलं लहान मुलांसाठी टॉफीज बिफीज येते त्यातून. कोरियन बारबेक्यू वगैरे बघू नका रे इकडे. काय प्रकार आहे बाई. जो तो बघाव सांगायला तुम्ही बघा. जितके लोक दिसतात 80% लोक तर मोबाईलमध्येच घुसलेले आहेत. हे बघा ही बाय पण काय बाबा फिरतोय बिचारा, मॉल एक्सप्लोर करतोय. हा बघा यो मोबाईलनी वाट लावून टाकली माणसांची. मी काय बोलतोय वाट लावली, मी पण मोबाईलवरच शूट करतोय. माफ करा मित्रांनो. बाबा आंबे, नारळ पाणी. आय कांट डू दिस. मग नको ना करूस बाय. कोणी सांगितलंय, जबरदस्ती केली का आय कांट डू दिस. इथून आपण जाऊन आलो मगाशी. ठीक आहे. गोल्डन रॅमेन म्हणजे मला वाटतं नूडल्सला वगैरे रॅमन बोलतात. हे बिर्याणी हे पाहिलं आपण. ठीक आहे. नंतर आता आपण पुढे कुठे असेल नवीन जागा ती एक्सप्लोर करू. काहीतरी आहे मित्रांनो. सॅन फ्रान्सिस्कोवरून आता आपण चाललो टोकियोला. टोकियोला उतरू आणि डायरेक्ट जाऊन नॉनस्टॉप खाली पॅरिसला. येताना आपण स्टॉप घेत फ्लाईट गेल्या, जाताना जाऊ नॉनस्टॉप. ओके. टोकियोला पोचलो रे बाबा एकदाचे. हे पहा पॅरिसवरून आता आपण डायरेक्ट लंडन सगळं स्किप करून डायरेक्ट खाली जायचं. हे नॉनस्टॉप फ्लाईट मोठे असतं नाही. पहा ना बापरे, हे भीतीच वाटते बघताना. मला वाटतं त्यांनी साईडला हे इतक्या लांब दिलं आहे ना ते सेफ्टी पर्पज असेल. कारण की 3 फ्लोर डायरेक्ट 3rd फ्लोअरला हा जिना आहे तो सरकता जिना. तर म्हणजे 1 फ्लोअरचं वगैरे ठीक आहे चालून जातं, बट 3rd फ्लोअरला थोडं रिस्की आहे. पडू वगैरे शकतो एखादा व्यक्ती किंवा काहीही होऊ शकतं, आपण थोडी सांगू शकतो. चाललोय खाली आपण. व्लॉग संपवायच्या आधी मी तुम्हाला नक्की सांगेल. ते विमान एकदा तुम्हाला दाखवतो मी आता खास तुमच्यासाठी. पुन्हा मॉलच्या बाहेर जातो. ते काय बेस्ट सेलर ऑफ टर्मिनल 21 असंच बोलतील ना. हे पा लोक आयला मस्त चिल. पाऊस छानपैकी पडून गेला आणि या पावसाने आमच्या मूडची वाट लावली आहे. जायचं होतं कुठे, यावं लागलं कुठे. ठीक आहे चलता आहे यार, काय एवढा विषय आहे. आलो एक्सप्लोर करायला तर एक्सप्लोर करायचं. हा पण या अशा ढगा अजून पण बघू शकत असाल तुम्ही. डार्कच आहे. अशा याच्यामध्ये तिकडे जाणं खरंच रिस्की होतं. पोचलो बाबा पॅरिसला एकदाचे. यास आलोय पटायाला तर एक्सप्लोर तो बनताय भाई. हा ताई कुठं कुणाला दाखवते काय. ट्रॅफिक थांबवते ही बाई कळत नाही. थांबा बघू इकडे कोण आहे का. नाही. अच्छा विमान इथे ही हात दाखवती इथे. काय बोलायचं बाबा खरंच. हे पहा माझ्यामागे विमान दिसतं. टर्मिनल 21चं मेन अट्रॅक्शन आहे. आणि तुम्ही पाहू शकत असाल तर इकडे पण बघा एक विमान दिसतं. हे छोटं विमान आहे बट आहे. आणि हा मॉल बाहेरून कसा दिसतो मी दाखवतो. हे पहा टर्मिनल 21.
हे बाहेरचा नजारा आहे. हा मेन रोड आहे. इथून हा बाहेर हायवेला पडतो रस्ता. पहा मित्रांनो, किती जवळून आपण पाहतोय विमान. आला की आर्टिफिशियल आहे, बट तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता. म्हणजे एकदम हुबेहूब तसंच जसं जे ओरिजिनल असतं तसंच बनवलेलं आहे. आणि पहा, हे स्पेशली तुम्हाला दाखवण्यासाठी मी पूर्ण चालत चालत तिथून असं आलो आहे. तर आता ती वरती जाऊ आपण. ओके, हा पहा रस्त्यावरून तुम्ही आले डायरेक्ट. हा गेट नंबर 4. आणि हे स्पेशली जेव्हा तुम्ही विमानामध्ये जाता, म्हणजे आतमध्ये तिकीट वगैरे काढून फायनली विमानामध्ये जायची वेळ येते, त्यावेळेस जो नजारा असतो त्याचं रिक्रिएशन केलं यांनी टर्मिनल 21 पटाया मॉलवाल्यांनी. खास ते दाखवण्यासाठी मी आलेलो आहे ते तुम्हाला. आता मला वाटतं दरवाजा उघडेल. खुलजा सिमसिम. बघा, ऐकतात आपलं. आहे ओळख इकडे. आता त्यांना माहिती आहे नाही, इथं 2 ब्लॉक बनवलेत. चांगलं आहे. हे पहा, असंच नजारा असतो दोन्ही साईडने. ते गेटच्या आतपर्यंत तुम्हाला दाखवतो. इथं पण बघा, खुलजा सिमसिम. बघा, आधीच खोललं. हे बघा, असंच असतं ना. पास आपण एंट्री होतो, परत आला आपला आयफेल टॉवर. तर बाबा इथं उभं आहे. हा सावधान की विश्राम पोजमध्ये सांगा मला, कमेंट करा नक्की. आणि हा ह्याची तू पोज कुठली आहे सांगा. सावधान आहे, विश्राम आहे का मधल्या पोजमध्ये आहे ते पण सांगा. RIP कल. अरे यार, वाईट झालं खूप कल दादासोबत. व्हायला नव्हतं पाहिजे असं. ठीक आहे, भेटू मित्रांनो. हा प्लॅटफॉर्म कोणत्या पिक्चरमध्ये आहे तुम्हाला माहिती आहे का? हे पहा, इथे पाहू शकता तुम्ही. 21-3-4. हा पक्षी पाहून तुम्हाला आठवण येईल कुठला प्लॅटफॉर्म आहे. इथून डायरेक्ट आत घुसतात ते. वाय शिवा, इकडं आपण बसतो त्याच्याजवळ जरा वेळ. बाबा भूक बीक लागली तर वरड, डायरेक्ट करशील अटॅक बिटॅक घेशील. याच्या बाजूला आपण हे बघा पाणी. ठीक आहे. तर मित्रांनो, टर्मिनल 21चा हा सेकंड पार्ट आहे. मग आपण टर्मिनल 21चा व्लॉग इथेच संपवतो आहे लंडनमध्ये. ठीक आहे. तर आता भेटू नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. आय थिंक संध्याकाळी मी आज एक्सप्लोर करेल. काय करणार होतो मी मगाशी सांगितलं तुम्हाला, पण आता आठवत नाही. वॉकिंग स्ट्रीट. ओके, भेटू संध्याकाळी. नवीन ब्लॉग वॉकिंग स्ट्रीटचा असेल. ओके, बाय, टेक केअर. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.